मी हिरवीगार शेती देणार आहे, ते पण 1,00,000 रुपयांनी. 1,00,000 रुपयांनी. आणि स्टार्टिंग जे असणार आहे 1,00,000 रुपयांनीच असणार आहे. मग 1,25,00,000 असणार आहे, 2,00,000 असणार, 1,25,00,000 रुपयापासून चालू आहे. सव्वा काय 1,00,000 रुपये पण दिलं तरी भेटणार आहे. अहो शेती भेटणार आहे. संपूर्ण माहिती बघा. तुम्हाला शेती पाहिजे का कलेक्टर येणे प्लॉट वाली शेती पाहिजे? अहो प्लॉट नाही बोलतो, शेती बोलतो मी. कलेक्टर येणे प्लॉट वाली शेती. प्लॉट तर आलंच त्याच्यामध्ये, पण शेती जोडायचं ना का असू शकते. बघा व्हिडिओ बघा, डोळे उघडा. तुमच्यासाठी 1,00,000 पासून 1,25,00,000 रुपयापर्यंत हे हिरवीगार एकदम कमी बजेटमध्ये, म्हणजे 1,00,000 पासून सुरुवात आहे. 1,25,00,000 रुपये पण आहे आणि डायरेक्टली हिरवीगार मोठी शेती तुम्हाला भेटणार आहे. अगदी पुण्याच्या सगळं काय सांगतो, लोकेशन महत्वाचे सगळे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे. आज तुमच्यासाठी एकदमच शेती आणलेली आहे आणि कलेक्टर येणे शेती सुद्धा आहे. तर त्याच्यावरती आपण इथं बोलणारच आहे. सगळी काही डिटेल तुम्हाला इथं भेटणारच आहे. फक्त एक रिक्वेस्ट असणार आहे की बघा, तुम्हाला जाणून घ्यायचं की कलेक्टर येणे शेती किंवा शेती डायरेक्टली 1,00,000 रुपये गुंठायची किंवा 1,25,00,000 रुपये गुंठायची, तर हा व्हिडिओ सोडायचं नाही. कारण की फायदा कोणाचा असणार आहे? तुमचाच असणार आहे. बघा सगळ्यांना वाटतं जे काय बघा, जे काय म्हणजे ज्यांना पण पैसे आहे त्यांच्याकडं, कोणाकडं 10,00,000 आहे, कोणाकडं 20,00,000 आहे, त्यांना पण असं वाटतं की आपण जे पैसे आहे आपले इन्व्हेस्टमेंट तर जमिनीमध्ये करू. पण काय होऊ राहिलं माहिती का, आपल्याला नीट माहिती भेटत नाही, नीट सांगणारे लोक नाही आहे. पण आमच्या या चॅनलवरती आलं ना तर अहो महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या प्लॉटिंगची किंवा शेतीची किंवा घराची सगळी माहिती मी तुम्हाला देतो. म्हणजे कासिम शेख तुम्हाला नेहमी जी सत्य आणि जी खरी माहिती असणार आहे ती प्रत्यक्षात तुम्हाला भेटते इथं. मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर तुम्हाला फक्त 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये गुंठ्यानी तुम्हाला हिरवी शेती डायरेक्टली शेती करू शकतात तुम्हाला. आणि डायरेक्टली 1,25,00,000 रुपयांनी पण तुम्हाला शेती भेटू शकते. 2,00,000 वाली सुद्धा आहे, 3,00,000 वाली सुद्धा आहे. बघा फरक असतो जमिनीमध्ये. वेगवेगळी जमीन असती. आता त्या जमिनीचे प्रकार बोलायला गेलं तर हा व्हिडिओचा टायमिंग उरणार नाही, म्हणून आपण थोडक्यामध्ये बोलू आणि डिस्कशन करू. पण तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, नोटिफिकेशन दाबून घ्या. कारण की अशी माहिती जमिनीची तुम्हाला कोणच देऊ शकत नाही, मला माहिती आहे. कारण की आज आपण ऑफिसमध्ये बसून तुमच्यासाठी ही 1,00,000 आणि 1,25,00,000 रुपये गुंठ्याची जमिनीची माहिती आणलेली आहे. ही जमीन कुठं असणार आहे का ही माहिती मी देऊ राहिलेली आहे, त्याच्यापेक्षा एक कारण आहे. मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्ही बरेचसे घरांचे व्हिडिओ बघितले असाल, प्लॉटिंगचे व्हिडिओ बघितले असाल, बरोबर ना. भरपूर आपण प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवले आणि काही लोकांनी खरेदी सुद्धा केले ते प्लॉटिंग. बरेचसे प्लॉट विकले पण गेले. पण मला असं वाटत होतं की बरेचसे लोकांनी आम्हाला कॉल केलं, आम्हाला भेटायला सुद्धा आले आणि त्या लोकांच्या मनामध्ये असं होते की डायरेक्टली आपण कमीत कमी भावामध्ये शेती भेटली तर लय होणार आहे. आता 1 गुंठा घेऊन चालणार का शेती? नाही ना. कमीत कमी 10,000 स्क्वेअर फीटची जमीन पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण 1 गुंठ्यामध्ये आपलं एखादं घर बनवू शकतो, बरोबर ना. काही आपल्याला करायचं असेल शेती वगैरेचा प्रकार किंवा पाळीव प्राणी आपल्याला जनावर पाळायचं असेल तर त्या 9 गुंठ्यामध्ये आरामशीर आपण करू शकतो. शेळ्या, मेंढऱ्या, कोंबड्या सगळं काही आपल्या मनामध्ये आहे हो, आपण करू शकतो, बरोबर ना. एक फार्म हाऊस सारखं आपण त्याच्यामध्ये हे सगळं एकदम बघा विचार करा. मला हे सांगा की डायरेक्टली 11 लाखामध्ये कोण जमीन देतो का आपली? मला असं वाटतं की देऊ शकत नाही. आपण ह्या नगर रोडला गेलं एक 40 किलोमीटर
बरोबर ना. शिक्रापूर, कासारी फाटा तिकडं 5.5 आणि 5 लाखामध्ये प्लॉट आहे. 1 गुंठ्याचा ॲग्रिकल्चरमध्येच आहे. आणि तुम्हाला एन ए प्लॉट, हा कलेक्टर एन ए प्लॉट पाहिजे तर 17 लाख रुपये, हा 17 लाख रुपये गुंठ्यामध्ये तुम्हाला कलेक्टर एन ए प्लॉट भेटणार आहे. कुठं? सणसवाडीमध्ये, एक 3-4 किलोमीटर आतमध्ये असणार आहे. आणि त्याच्यावरती कुठल्या पण बँकेचं लोन होईल. बघा टायटलमध्ये जे लिहिलं होतं कलेक्टर एन ए प्लॉट आणि शेती, तर हे दोन्ही व्हिडिओ आपले होऊ राहिलेले. नाहीतर लोक बोलणार कलेक्टर एन ए शेती कुठं आहे. मंडळी, कलेक्टर एन ए शेती असते का तुम्ही सांगा. मी कलेक्टर एन ए प्लॉट आणि शेती असा टायटल वापरलेला आहे. बरं मंडळी, ही जी शेती आहे, हिरवी शेती आहे, तुम्हाला कमीत कमी बघा 10 गुंठ्याचा पीस तुम्हाला घ्यायला लागणार आहे. कितीतरी एकर आहे, त्याच्यामधले 10-10 गुंठे करून आपण विकू राहिलेले. तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा कमिशन द्यायला लागणार नाही. पण हे मात्र खरं आहे की तुम्ही आपल्या ऑफिसवरती आला, नंबर तर तुम्हाला दिसतच, तर तुम्ही नंबरवरती थेट संपर्क करू शकतात, अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकतात आणि तुम्ही म्हणू शकतात की आम्हाला शेती बघायला यायचंय, तुमच्या ऑफिसवरती येतो. पण 3,000 रुपये तुम्हाला खर्च पडणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की कारण की हा जो लोकेशन आहे पुण्यापासून एक 70 किलोमीटरचा लोकेशन आहे. लोकेशन कुठला आहे? पुणे सोलापूर रोड. हा तेच हडपसर वरून आपण उर्ली कांचन वरून जातो. हा उर्ली कांचनला तुम्हाला माहिती आहे काय भाव चालू आहे प्लॉटिंगचे? 30-35 लाख रुपयाचे भाव चालू आहे. 28 लाख रुपये जे आतमध्ये गेलं, एक 7-8 किलोमीटर गेलं तर 28 लाख रुपयाचा भाव आहे. 30-35 जे आहे थोडंसं रोडच्या पलीकडं, म्हणजे एकदम जवळ नाही रोडच्या, लक्षामध्ये ठेवा 2-3 किलोमीटर असणार आहे. कारण की आम्ही गेलो होतो, आम्ही बघितलं. एवढे महाग प्लॉट आपल्या चॅनलवरती तर आपण टाकत नाही, फक्त बघून आले आम्ही. पण आपल्याकडं ही जी शेती आहे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की ही बजेटमध्ये का असणार आहे. बघा, एक तर थोडं लांब असणार आहे तर ॲडजस्टमेंट होऊ शकतो. कारण की 30-35 लाखवाले उर्ली कांचनचे प्लॉट घेणार तर इथं किती येणार आहे? 30 गुंठे आरामशीर तुम्हाला ह्या 30 लाखामध्ये बसू शकते. बरोबर ना? 30-35 एकदम. आणि बघायला गेलं तर 1.25 लाख रुपये गुंठ्यावाली पण जी शेती आहे ती तर एकदम गावाच्या हद्दीमध्ये असणार आहे. जमिनीमध्ये पाण्याची सोय आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचे झाडं लावा, तुम्हाला कुठल्या प्रकारची शेती करायची, पाण्यावर शेती असते हे लक्षामध्ये ठेवा, तर आरामशीर तुम्ही करू शकतात. आता हे जे लोकेशन आहे पुणे सोलापूर रोड तर बोललं, थेट काय सोलापूरला आहे का? सोलापूर काय 70 किलोमीटर आहे का? नाही. हे पुणे सोलापूर रोड, केडगाव, चौफुला. आणि जमीन जी असणार आहे एक 70 किलोमीटर, तर मी बोललो एक 10 किलोमीटर इथं तिथं धरून चाला. आता केडगाव किती असणार आहे? 60-65 असणार आहे. केडगाववरून 10 किलोमीटर आजूबाजूला इथं तिथं असणार आहे. मी नेमकं गावाचं नाव बोलत नाही, कारण की काय होतं, आपण आपल्या पद्धतीने जाऊन आपण रिसर्च करू बसतात. आणि बघा काय होतं माहिती का, माझा व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ मीनी बनवलेले, मी माहिती देऊ राहिलेलं, पण लोक काय करतात, स्वतःचं डोकं लावतात. अहो तुम्हाला इथं काय कमिशन द्यायची गरज आहे का? नाही ना, कमिशन द्यायची गरज नाहीये. तर मग कशाला? अहो 3,000 रुपये ते तुम्ही देणार आहे, मला माहिती आहे 3,000 रुपये तुम्ही देणार आहे, तर तुमचे 3,000 रुपये परत केले जाणार आहे तुम्ही जेव्हा खरेदी खत तुमचं झालं तर. आता हे जे 3,000 रुपये ते आपण गाडी भाडा घेऊ राहिलेले, पण लोक बोलणार की आमची गाडी आहे तर काय करायला लागणार आहे? तर तुमची गाडी आहे तर आमच्या ऑफिसवरती या, आमच्या एक माणसाला घेऊन जावा, तो तुम्हाला वेगवेगळे प्लॉट दाखवणार. 1 लाखवाला पण दाखवणार, 1.25 लाखवाला दाखवणार, 2 लाखवाला, 2.5 लाखवाला. जशी जशी तुम्हाला जमीनची गरज आहे, जशी जशी जमीन असणार आहे तसे तुम्हाला ते शेती तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला कुठली पसंत पडती मग तुम्ही विचार करू शकता. मग त्याच्या 7-12, त्याचा खरेदी खत हे सगळं करून देऊ आपण. आणि प्रत्येक जे असणार आहे 1 लाख रुपये कमीत कमी 10 गुंठ्याला तो खर्च येणार आहे. मग तुम्ही जसं जसं घेणार आहे, 20 गुंठे घेणार आहे, एकर घेणार आहे, त्या हिशोबामध्ये त्याचे जे काय खर्च असणार आहे ते वाढणार आहे. ओके मंडळी, तुम्हाला एकरमध्ये पण पाहिजे तर एकर पण अवेलेबल आहे. एकर जे आहे कमीत कमी 22 लाख, 25 लाख,
40, 50, 60 लाख असे एकरमध्ये पण भेटू शकतो. आता 22 लाख जे आहे तर ते बघा, मी बोलू शकत नाही की ते कुठं असणारे, पण आहे ते पण भेटू शकतो. एकदा कॉल तर करा, नंबर दिलेला आहे, एकदा संपर्क तर करा, एकदा थोडंसं खर्च करून या तर सही, जमीन तर बघा, परवडली तर बिंदास घ्या. कलेक्टर एने प्लॉट बद्दल बोललं, ते कलेक्टर एने प्लॉट पाहिजे का तुम्हाला शेती पाहिजे, तर ते तुम्ही डिस्कशन करू शकतात, विचार करू शकतात आणि येऊ शकतात. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. मंडळी, अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. आणि तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून आमचा हा व्हिडिओ पाहतात तर तेवढं कमेंट पण करा. ओके, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.